या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बोदवड तालुक्यातील नांदगाव सोनोडी रस्त्यांचं मजबूतीकरण डांबरीकरण करण्याचे फलक रस्त्याच्या कडेला लावण्यात आले असून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कामांची मंजुरी तसंच रक्कम हे सर्व या फलकावर नमूद करण्यात आलंय। सन 2024 पासून मात्र रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। रस्त्यांवर 1 ते 2 फूट खोल खड्डे पडलेत। त्याबरोबरच इतर जी मंडळी आहेत जे इजा करतात त्यांना या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की शेतकऱ्यांना आपली बैलगाडी घेऊन जाणं सुद्धा इथे अवघड झालेलं आहे। या रस्त्यांचं काम फलकापुरतं मर्यादित होतं का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय। इथे अपघात होण्याची सुद्धा प्रतीक्षा होते आहे का असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। लवकरात लवकर या रस्त्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे ती दुरुस्त करावी अशी मागणी आता जोर धरतीये। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।